अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये गुरुदत्त धाम संत किसनगिरी नगर मंदिरासाठी मजबूत संरक्षण भिंत आणि सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय। देवगडची भूमी जशी पवित्र आहे तशीच आपली भूमी पवित्र राहावी याकरिता धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होण्यासाठी किसनगिरी नगर मंदिरासाठीच्या कामासाठी मदत केली जाते। हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांच्यासारखी माणसं आपल्या जिल्ह्यात आहे, त्यांच्या विचारधारेने आपण सर्वजण काम करीत आहोत। या परिसरात धार्मिक वातावरण असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने राहण्यासाठी येतात, तर या परिसराला जोडण्यासाठी पुलाचं काम देखील मार्गी लावलंय। मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून त्यांच्या विचारातून प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते। या माध्यमातून पुढच्या अनेक पिढ्या धार्मिक आणि सुसंस्कृत निर्माण होत असतात। विकासाच्या कामाबरोबरच शहरातील विविध भागात मंदिरांची देखील निर्मिती होण्यासाठी आम्ही सर्वजण मदत करत असतो। या माध्यमातून आपली संस्कृती टिकण्याचं काम होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून गुरुदत्त धाम संत किसनगिरी नगर मंदिरासाठी मजबूत संरक्षण भिंत आणि सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण आदींसह श्री दत्त सेवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संपत बारस्कर म्हणाले की समाज घडविण्याचं आणि एकत्रित ठेवण्याचं काम मंदिराच्या माध्यमातून होत असतं। किसनगिरी नगर मधील मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून भाविक भक्त येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। त्यांना चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध होण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुशोभीकरणाचं आणि संरक्षण भिंतीचं काम सुरू केलंय। याचबरोबर प्रभागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता रस्ता काँक्रिटीकरणाची कामं हाती घेतली आहे। विकास कामाच्या माध्यमातून आपला प्रभाग हा शहरात नावाप्रमाणे 1 नंबरचा करायचा आहे, तरी सर्वांनी सहकार्य करावं असं ते म्हणाले। तर किसनगिरी नगर मंदिर देवस्थानच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानण्यात आले आणि केलेल्या कामाचं स्वागत करण्यात आलंय। किसनगिरी नगरचे मंदिराच्या आपल्या संरक्षण भिंत आणि सुशोभीकरण या कामाचा शुभारंभ आणि ज्यांच्या शुभ हस्ते पार पडलाय अशा आपले सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम पार पडला मी असं जाहीर करतो। आणि वेळेला मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेत नाही, त्याबद्दल मला कृपया सगळ्यांनी क्षमस्व। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागात प्रभागात काम करत असताना एक समाज घडवण्याचं काम, समाज व्यवस्था टिकून ठेवण्याचं काम आणि एक आपल्या विचारांचा समाज घडवण्याचं काम या मंदिर परिसरातून चालतंय। आणि अध्यात्म आणि धर्म त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला जो प्रवर्ग आहे, या महिला प्रवर्गाचं घडवण्याचं काम या मंदिरामार्फत चालतं। त्याचं विशेष कौतुक आमच्यासारख्या लोकसेवकाला आहे। आणि त्याच धर्तीवर मी आमदार साहेबांची चर्चा केली की आमदार साहेब या लोकांची आपल्याकडे मागणी आणि अशा कामासाठी त्यांना निधी लागतोय, तर फारपूर्वी सुद्धा तो प्रसंग आला होता, पण काही कारणास्तव तो प्रसंग काम आपल्याला करता आलं नाही। जे आदले जे आपलं पिऊन ब्लॉक आणि सुशोभीकरण होतं त्यावेळेस सुद्धा शिव आमदार साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला, म्हणजे त्या कामाची ओळख सुद्धा झाली। आता देवाचं झाड आहे, राजकारणाचा विषय येत नाही, ते काम आपण मंदिर समितीने सांगितले की ते पुढच्या टप्प्यात करू। पण योगायोगाने का होईना उन्हाळ्याने सांगितलं आम्हाला संरक्षण भिंत आणि लाईटच्या हॅमेट असं सगळं साहित्य इथं लागतंय, तर तेवढं तुम्ही दिलं तर बरं होईल। ज्यावेळेस संकल्पना समोर आली आणि समोर आल्यानंतर भूतारी महाराज असतील तर तुमचे सगळे विद्यार्थी मंडळी तुमची नाटकाची तुमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये असं चर्चा झाली की सदरी कामासाठी आम्ही जेवढ्या लवकर होऊ तेवढ्या लवकर निधी उपलब्ध करून घ्यायचं काम करतो। मला असं वाटतं की ती मीटिंग जवळपास दीड महिना झाला आणि त्या 1.5 महिन्याची मीटिंगला मी आलो नव्हतो, पण मी आमदार साहेबांची गाठ घेतली। आमदार साहेबांची गाठ घेतल्यानंतर आमदार साहेबांनी विनंती केली की आमदार साहेब अशा कामासाठी निधी उपलब्धची गरज आहे, तर तातडीने तुम्ही जर सूचना दिल्या तर मला निधी मिळेल। त्याच वेळी त्यांनी मला सांगितलं की हे जे काम आहे
एक कामाची जशी तुझ्याकडे मागणी तर माझ्याकडे सुद्धा मागणी, फक्त तू पाठपुरावा करून तातडीने काम मंजूर करून घे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची निवडणूक आली, आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यानंतर समजा ते काम जर पुढे गेलं तर लोकांचा आपल्याला विश्वास राहत नाही. कारण की आपण जेव्हा एखाद्या कामाला जर शब्द देतो तर तो शब्दाशी आपण काय राहिलं पाहिजे आणि त्यांच्याच माध्यमातून जसं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की या प्रभागामध्ये विकास काम करत असताना जो मला निधी मिळतोय, राजूला तुमच्या घराच्या तिथं सुद्धा निधी मला कमी पडला होता रस्ता करत असताना, तर तो सुद्धा निधी आमदार साहेबांनी मला निधी कमी पडतोय, तर तो सुद्धा निधी तातडीने उपलब्ध करून दिला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या प्रभागासाठी या भागासाठी मागं तेवढा निधी देण्याचं काम या आमदार साहेबांना पाहिजे करत असतात. त्याच्यामुळे अशा माणसाचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करते याचा आम्हाला मी सारखा अभिमान आहे. आणि हे जे काम आहे हे कामाला तुम्ही ज्यावेळेस सांगता तेव्हा सुरुवात करून तुमच्या पद्धतीने दर्जेदार काम करून दिलेलं असते. या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन करतो मी आजचा काय आपला वेळ घालणार नाही, पण उद्या पुन्हा आमदार संग्राम भाईजागकर यांच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता राजनंदिनी हॉटेल चौक नगर मार्गे ते सरस्वती शाळा ते तलाठी कारले आणि तलाठी कारले ते नगर मनमाड आहे, बंधन लॉन तसंच विस्बाग माल ते गजारस फॅक्टरी या रस्त्याचं भूमिपूजन हे आमदार संग्राम भाईजागकर यांच्या माध्यमातून आपण करतोय. आणि त्या कामाचं काही काम झालेलं आहे, आता कॉन्क्रीट रस्त्याचं काम झाले, बाकीच्या कामाला आपण सुरुवात करतोय. ते सुद्धा उद्या कार्यक्रम आहे त्याचं सुद्धा मी नारायण आपल्याला विनंती करतो की जे इकडचे बेटमध्ये लोक आहेत, समजा पंचवटी परिसर असेल किंवा आपलं किसनगिरी वगैरे असेल, तर त्यांनी या ठिकाणी सरकारसाठी आपण किंवा देऊ करण्यासाठी आपण कोणत्या तालुकी कार्यालयाला तर त्या ठिकाणी आपण जावायचे, त्या पद्धतीची नियोजनाची बैठक असेल किंवा काही कार्यक्रम असेल त्याच्या सूचना फोन मी आपल्याला 100% करेन. आणि आपला आधीचा वेळ आहे का पुन्हा एकदा आमदार संग्राम भाईजागकर यांची मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. तुमचा स्नेह आपल्या प्रभागाबद्दल असाच असू द्या अशी एक विनंती करतो. रामदेव जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.